नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील बाजारपेठेत ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले। यातच देवळाली कॅम्प बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते, ज्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सुरक्षा रक्षक आपली ड्युटी बजावत असताना चारचाकी वाहनात आलेल्या टोळक्याने थेट सुरक्षा रक्षकास केली मारहाण। या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सुरक्षा रक्षक विजय गायकवाड व वर्ष 38 राहणार धोंडी रोड शिगवे बहुला हे शनिवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास लविट मार्केट बाहेर ड्युटी बजावत असताना चारचाकी वाहनात आलेल्या 3 ते 4 युवकांना येथे गाडी लावू नका असे गायकवाड यांनी हटकले। त्याचा राग आल्याने टोळक्याने थेट सुरक्षा रक्षकास लाथाबुक्क्याने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करायला सुरुवात केली, ज्यामध्ये सुरक्षा रक्षकाला गंभीर जखमी करून टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला। तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात गायकवाड यांना औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याने नाशिकच्या सह्याद्री खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले। सध्या गायकवाड यांची प्रकृती गंभीर असून संशयित इसमाचा शोध देवळाली कॅम्प पोलीस ठाणे करीत आहे। नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।